लाखांदूर तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी। भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू। लखलखत्या उन्हात स्वमालकीची गुरे चरायला नेलेल्या लाखांदूर तालुक्यातील एका अल्पभूधारक पशुपालकाचा उष्माघाताने भंडारा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक 30 मे रोजी घडली। भास्कर तरारे वय 58 वर्षे, राहणार मांडळ, तालुका लाखांदूर असे घटनेतील मृत पशुपालकाचे नाव आहे। प्राप्त माहितीनुसार लाखांदूर तालुक्यातील मांडळ येथील भास्कर तरारे नामक अल्पभूधारक शेतकऱ्याचा पशुपालन हाच मुख्य व्यवसाय होता। त्यांच्याकडे 4 म्हशी आणि वासरे असल्याने आपल्या गुरांना शेत शिवारात चरायला नेणे हा त्यांचा नित्याचा क्रम होता। दरम्यान 29 मे रोजी त्यांचा मुलगा काही कामानिमित्त बाहेरगावी गेला होता, त्यामुळे घरी स्वयंपाक करून दुपारच्या दरम्यान मृतक भास्कर तरारे यांनी आपली गुरे शेत शिवारात चरावयास नेली। मात्र रात्र झाली तरी भास्कर परतले नसल्याने काही ग्रामस्थांनी शेत शिवारात जाऊन बघितले, तिथे भास्कर तरारे बेशुद्ध अवस्थेत पडले होते। त्यामुळे ग्रामस्थांनी तात्काळ त्यांना लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले। मात्र तिथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात रेफर केले। दरम्यान भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलेल्या भास्कर तरारे यांचा आज दिनांक 30 मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यू पश्चात एक मुलगी, एक मुलगा आणि बराच मोठा आप्तपरिवार आहे। त्यांच्या पार्थिवावर आजच स्थानिक मांडळ येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे। डोक्यावरून आईची माया हरपल्यानंतर कुटुंबात वडील, मुलगा अमोल आणि बहीण वास्तव्याने राहायचे। त्यानंतर बहिणीचे लग्न झाल्यानंतर रोजंदारीने कुठलेही काम करून घर खर्चात हातभार लावणाऱ्या अमोलला वडिलांचा आसरा होता। मात्र आता उष्माघाताने वडिलांच्या मृत्यूनंतर 23 वर्षीय अमोलचा आसरा हरपला असून अमोल एकाकी पडला आहे। अल्पभूधारक भास्कर तरारे हे पशुपालन तर मुलगा अमोल हा मोलमजुरी करायचा। वडील असताना वडिलांच्या पशुपालन व्यवसायाची साथ अमोलला होती। मात्र वडिलांच्या मृत्यूनंतर कुटुंबाचे मोठे ओझे एकाकी अमोलवर आले आहे। त्यामुळे वडिलांचा हात सुटल्यानंतर एकाकी अमोलला कोण देणार मदतीचा हात, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे।